ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघाओघामध्ये ती बोलून गेलो मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाओघानं बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं आमदारबाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना मातोश्री असे कापेल, हातगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपायचा विषय. मी खोटं बोलत असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल तर सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव,